इकडं नाही नाही तुम्ही कोणी या ते गुळ उचला तिथला ते मासे येतात त्याला उचला गुळ ती सल्लाच उचला त्याला तिकडे नाही पलीकडे पार्सल करा सर्वांना विनंती आहे कार्यक्रमाला सुरू झाल्यानंतर देवळामध्ये कोणी दर्शनाला जाऊ नका. नंबर 1 तिथं कलश पूजनाचं वगैरे दर्शन बायली वगैरे घेत हळदी कुंकू वाहू नका तिथं बरं का. कार्यक्रम झाल्यानंतर करा त्यानं विसंगती होईल आपल्या कार्यक्रमाची चर्चा होते गडबड होते आहे बरं का. विठ्ठल विठ्ठल दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत असुर रुळत पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे एवढा मोठा मंडप या आयोजकांनी दिलेला आहे. या ठिकाणी आपले हे तिथं जी बसलेत तुम्ही त्या वरांड्याखाली का तुम्ही सर्व या की इकडं या इकडं. अरे तुमच्याकरता हा सोहळा आहे. ही पोरं जी उभा आहे तिथं इकडे बसा इथे इकडून इकडे या तुम्ही. अरे या की तुम्ही पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठी तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी.
ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते श्री गुरु तुझे पाय दोन्ही विठ्ठल विठ्ठल ह्यांना सवयच लावली तशी ते आले की दर्शन घ्यायचं ते कालवा होतोय म्हणजे त्याची विसंगती होती. आमचं तिकडे लक्ष जातं ना त्या लोकांकडं. तिथे एक जण उभा राहा ना, तिथं एक जण उभा राहा, तिथं एक जण उभा करा तिथं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणातळी. महाराष्ट्रातील महान संत वारकरी संप्रदायांचं जीवन भगवंताचे अत्यंत जवळचे लाडके नामधारक नामदेवराय आपल्या अभंगातून किंवा गवळणीतून दुःखाच्या निवृत्तीचं साधन सांगतात. विठ्ठल 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 अनेक प्रकारची जी दुःख आहेत या शरीराला, त्या शरीराला झालेलं दुःख जे आहे त्याचा परिणाम मनावर होतो. आणि मनावर का परिणाम झाला की अनेक व्यथा तुम्हाला तुमच्या जवळ येतात. अनेक रोग असतील आणि काही बी असेल. मग तुकोबाराय सांगतात मन करी रे प्रसन्न, प्रसन्न कर मन. मन जर प्रसन्न ठेवायचं असेल तर समोरची व्यक्ती आपल्याला चांगलं सांभाळणारी पाहिजे, चांगलं बघणारी पाहिजे, तो चांगला दिसायला पाहिजे, नाही का? तर मन प्रसन्न राहत आहे. गोकुळामध्ये अनेक दुःखी जन होते, हे अनेक दुःखी होते. का होते? कमी नव्हतं त्यांना काही, बरं का, कमी काहीच नव्हतं त्यांना, पण त्यांना पाहिजे ते सुख नव्हतं, पाहिजे ते मिळत नव्हता, पाहिजे त्याला बघता येत नव्हतं, पण दुःखी होते ते. आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती आवडत नसणारी जर आपल्या संगतीमध्ये आली तर आपण जन्मभर कशात बसतो? दुःखात बसतो. दुःखामध्ये पश्चाताप होतो त्याचा. तसं तिथं जे आहे सार्वभौम राज्य कंसाचं आहे, सत्ता त्याची आहे. तिथं खरं बी कोणी बोलायचं नाहीये आणि कोणी खोटं बी बोलायचं नाहीये. सर्व त्याला अधिकार आहे बोलण्याचा. दम छटला होता लोकांचा आणि दम छटल्यानंतर भगवंताकडे प्रार्थना केली. हजारो गवळणी आहेत, गोपिका आहेत, गोपाळ आहेत, अनेक ऋषी मुनी तपी संन्यासी अनेक आहेत. या सर्वांची एक हाक झाली, हे प्रभो तू आला पाहिजेत, आमच्याकडे आला पाहिजे तो भगवान. आणि आले, पर गोकुळात आले का कुठं आले? कुठं? मथुरेत. गोकुळात आले नाही, मथुरेत. कुठं जन्म घेतला? मथुरेमध्ये जन्म घेतला. आता बघा कसं संसार कसा आहे बघा, लक्षात घ्या तुम्ही. तुमचा मुलगा तुम्हाला कलेक्टर झाल्यानंतर आनंद वाटतो असं वाटतं तुम्हाला, मोठा झाल्यानंतर आनंद वाटतो असं वाटतं तुम्हाला, परंतु देवकीच्या पोटाला भगवान आला. आता एवढा मोठा विश्वचालक आहे, विश्वमालक आहे, मायबाप आहे सर्वांचा, तो जर देवकीच्या पोटाला आला असेल तर देवकीला दुःख पाहिजे का आनंद पाहिजे? आनंद पाहिजे. आनंद पाहिजे ना, आनंद पाहिजे. पण ही बाबा असा आहे, कोणाला नीट राहू देत. मग ती आई असो, बाप असो, कुणी असो, लक्षात घ्या, कुणी नीट राहत नाहीये. आला भगवान. आता कसा आला ती काही भागवत कथेमध्ये भरपूर ऐकले तुम्ही.
स्वार्थ घेऊ आपण पुढं. देवकी मातेला सांगितलं मला इथं ठेवू नका तुम्ही. मला जर तुम्हाला मोठं करायचं असेल, मोठं पाहायचं असेल तर मला इथून उचलून घेऊन जावा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला. आनंद. एक मिनिट, हे कुठंतरी कमी आहे, काहीतरी झालंय. पहा, लक्षात घ्या. पहिलं दर्शन आईला दिलं भगवंतानी. वसुदेव सुद्धा नव्हते तिथं. कुठं पहिलं दर्शन मातेला दिलं आणि महत्वाचं सांगितलं की हिथं राहणं माझं काही योग्य नाही, घातक आहे, तुम्हाला घातक आहे, सर्वाला घातक आहे. माझा प्रश्न कुठला होता की एवढा मोठा भगवान जर देवकीच्या पोटाला आला असेल तर तिला आनंद पाहिजे का दुःख पाहिजे? आनंद पाहिजे ना. एवढा मोठा आला असेल तर नाही. एमडी डॉक्टर आहे मुलगा, एमडी डॉक्टर आहे. मग त्याच्या माईला त्याची माय जी आहे रोगाने मिली पाहिजे का आजारानं? कशाने मिली पाहिजे? मिली पाहिजे का? मिली पाहिजे, पण रोगानं आजारानं नाही मिली पाहिजे. बरं का, डॉक्टर आहे ना, डॉक्टर आहे. पण डॉक्टरची माय औषधा वाचून मिली. कुठं? गल्ली हसल, गाव हसल. बरं का, गाव हसल समजा. देवाची माय आहे, देवाची माय आहे. बरं, पुढे चला आणखीन. आपला मुलगा एसपी आहे, म्हणजे मोठा अधिकारी आहे. कशातला? पोलीस मधला अधिकारी आहे. आणि माय बापाला डांबून नेलं. कुठं? पोलिसांनी. अपमान आहे का काय? ते अपमान आहे. बघा आता एवढा भगवान आहे नाही का, जन्माला आला 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 नावा रूपा. तो आलाय, त्याला कुणी आणत नाही किंवा काहीच नाही, त्याच्या मनावर समजा खेळ. बरं का, लक्षात घ्या तुम्ही. पण देवकी मातेला जो आनंद झाला तो आनंद टिकला नाही. काय झाला? टिकला. 2 मिनिटात तर सांगितलं भगवंतानी मी इथं राहणार नाहीये. मग काय करायचंय? मला तिकडे निघून जावं लागल. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदनेही गोकुळाला, मदनेही गोकुळाला. माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे, माया उपजली तेथे. मथुरेमध्ये आणि आनंद कुठं? गोकुळामध्ये. काय बघा कसा विषय ते नाही का. आनंद गोकुळामध्ये भगवान आले. यशोदा माता बघितलं, पाहिलं भगवंताला, पाहतच राहिली. तिने डोळे बंद केले नाहीयेत. 2 रामायणामध्ये एक आणि महाभारतामध्ये 2 स्त्रिया आहेत की ज्यांना आपल्या लेकराला बघितल्याशिवाय झोपेतून उठल्या त्यांना बघायची सवय होती. कुणाला? आपल्या लेकराला. ती एक अशी व्यक्ती आहे. दुसरी एक कैकेयी नावाची व्यक्ती आहे. कुठं आहे ते? महाभारतामध्ये कुठं आहे? मग रामायणामध्ये येते. कैकेयी नावाची व्यक्ती आहे. तिचं नाव सहजासहजी कोणी घेत नाही. बरं का, तुमच्यात आहे कोणी कैकेयी एखादी? तिचं नाव कोणी घेत नाही, काय नाही, नाव साठवीत नाहीत त्या बेमारीच. बरं का, पण तिचं माहिती आहे का काय अधिकार होता ते? उठल्या बरोबर प्रभू रामचंद्राला उभा करावं लागत होतं. कुठं? तिच्या समोर. त्याला बघितल्याशिवाय ती डोळे उघडीत नव्हती. एवढी पवित्र होती, एवढी चांगली होती. पण एका स्त्रीचा हात लागला. हाताचा स्पर्श वाईट आहे. बरं का, वाईट आहे. मग पुरुष असो अगर स्त्री असो, स्पर्शानं सुद्धा तुमच्या जीवनाचा बदल होतो आणि स्पर्शानं सुद्धा तुमच्या जीवनाचा आनंद तयार होतो. एखाद्या संत महात्म्याचा स्पर्श झाला तुम्हाला, आनंद तयार होतो, आनंद होतो तयार, तुमच्यात बदल होतो. त्याची
तेची माझी हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी नाही का अशा जीवनामध्ये. आणि भगवंताकडे पाहत लागली यशोदा माता. आणि यशोदा माता पाहिल्यानंतर भगवंताला वाटलं तू अशीच जर पाहायला लागली तर मला जाऊ द्यायची नाहीच, कुठं बाहेर जाऊ द्यायची नाहीये. असं सुंदर चित्र झालं. भगवान थोडेसे आणि रडायला लागले. रडत असताना प्रसंग असा झाला अनेक प्रकारचा. बघा आनंद काय असतो. सर्वाला बातमी झाली की यशोदा मातेच्या घरामध्ये भगवान आलेले आहेत. आपल्या घरामध्ये जर मुलगा जन्माला आला, आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला. तुमच्या घरात जर मुलगा जन्माला आला तर गल्लीला आनंद झाला पाहिजे. तुम्हाला नाही, गल्लीला आनंद झाला पाहिजे. गल्लीच्या लोकांनी साखर वाटली पाहिजे. जर गल्लीमध्ये मुलगा जन्माला आला तर गावानं साखर वाटली पाहिजे. गावात जर मुलगा जन्माला आला तर तालुक्यानं साखर वाटली पाहिजे. तालुक्यामध्ये जर मुलगा जन्माला आला तर जिल्ह्यानं साखर वाटली पाहिजे. जिल्ह्यात जर जन्माला आला महाराष्ट्र तर महाराष्ट्रानं साखर वाटली पाहिजे. आणि महाराष्ट्रात जर जन्माला आला तर देशानं साखर वाटली पाहिजे तुमच्या पायी. त्याला लोकनेता म्हणतात. कुणाला? त्याला लोकनेता म्हणतात. लक्षात घ्या. आता तिकडे एक महागातल्या 10-12 वर्षामध्ये एक मुख्यमंत्री मेलतं हेलिकॉप्टर खाऊन. असं हेलिकॉप्टर पडलं आणि मेलं. त्याच्यामध्ये 600 लोकांनी आत्महत्या केल्या. किती? एक व्यक्ती गेला, 600 लोकांनी आत्महत्या केल्या. आणि आमच्या इकडे मरल का म्हणून आत्महत्या करायला. किती खटखट आहे. उलटच आहे समजा. हे कधी जाईल ही इतके शेतकरी आत्महत्या करू लागले. बोलतो का आनंद हे तुमच्याबद्दल तुम्ही नाहीये, दुसऱ्याने व्यक्त केला पाहिजे. प्रसंग असा झाला गोकुळामध्ये भगवान आणि जन्माला आले. आनंद गोकुळामध्ये झाला. आणि प्रयोग काय झाला. प्रत्येक गलीतल्या स्त्रिया पळायला लागल्या. एक धावी एकी पुढे वाटी दादी सुंदरवडे, वाटी दादी सुंदरवडे, वाटी दादी सुंदरवडे. एक धावी एकी पुढे वाटी सुंदरवडे, वाटी दादी सुंदरवडे, वाटी दादी धांदल जर झाली ना आपल्या जीवनाची तर कुठं चाललो होतं आपण हे कळत नाही. गडबड जर झाली, उशीर जर झाला. आता माझं तसंच झालं. तर येताना रात्री 5:30ला आलो, जमला नाही मेळ, उपरनची सरलो. कुठं आपल्याला म्हणून उपरण बघा म्हणून उपरण गाडीत नाही. आपल्या गाडी बी दुसरीची असल्यामुळे घोटाळा झाला बरं का. आपली गाडी असल्यावर समजा असतं त्याच्यामध्ये, पण जरा विसंगती होत असते कधी मध्ये बरं का. काय बोलतो मी तुम्हाला. धांदल झाली आणि आयशी गलबल झाली. दाशी जेनी हेल घाली पळायला लागल्या, विचारू लागल्या काय झालंय. तर बाळ जन्माला आले. नंदाच्या घरी बाळ जन्माला आले. सर्व गोकुळ आनंदामध्ये, गोकुळ आनंदामध्ये. आणि अशी वार्ता असा बारीक रल्ल्याला आवाज कैलासामध्ये गेला. बारीक आवाज गेला, कैलासामध्ये गेला. भगवान शंकर बसलेले होते, ध्यानाला बसले होते. बघा मोठी माणसं एकतर ध्यान करतात किंवा पूजा करतात किंवा कष्ट करतात. याच्या पलीकडे आपला वेळ वाया घालवित नाही. हरी बोला, हरी बोला, नाहीतरी या बोला. व्यर्थ गलबला करू नका. व्यर्थ गलबला करू नका. जीवनातला पुन्हा ही संधी नाही. याला आपल्याला पुन्हा संधी नाहीये. बरे ही वेळ सापडली संधी, सहाय्य झाली बुद्धी संचिताची. तुझ्या जीवन ही गेलं रे, आता गेला, पुन्हा ही काळ नाहीयेच. पुन्हा नाही भरवसा काय तुझ्या जीवनाचा. म्हणून आता कर, आता लगेचच कर. उद्याच आता कर, आताच लगेच कर, ताबडतोब कर. जीवनामध्ये एवढा गती आहे की काळ तुझ्याकडे येतोय का तू काळाकडे जातोस. एक एक पावलानं काळ तू त्याच्याकडे चाललास बरं का. आता बघा, आता पंढरपूरला आपण जातो. पंढरपूर तुमच्या जवळ येईल का तुम्ही पंढरपूरच्या जवळ चाललात.
आपण काय म्हणतो पंढरपूर जवळ आले, अरे जवळ नाही आपण चाललो तिथं चालला तो, जवळ चालला जवळ चालला जवळ चालला, तसं घडी घडी काळ वाट याची पाही, अजूनही किती आहे अवकाश, एक एक सेकंदाला काळाच्या जवळ आहे, तू काळाच्या जवळ आहे म्हणून एक एक या पावला ना भगवंताचं चिंतन करा, काळ तुम्हाला येऊ देत नाही पुन्हा बरं का. एक एक राम म्हणता चाली यज्ञ पाऊला पाऊली, तुमच्या जीवनामध्ये नाम चिंतनामध्ये जर चाललात तर तुमच्या जीवनात धोका होणार नाहीये. असा रडलेला आवाज कैलासामध्ये गेला आणि कैलासामध्ये गेल्यानंतर भगवान शंकर ध्यानाला बसलेले होते आणि ती जागे झाले, डोळे उघडले बरं का, दोनच उघडले, तिसरा उघडला की आपलं संपलं. आणि डोळे उघडल्यानंतर त्यांना वाटलं काय करावं, भगवान आलेत, मालक आलेत आपले, जायला पाहिजे मालकाकडं. भगवान शंकराचं नाव ही महादेव नाही बरं का, शंकर आहे प्रॉपर, त्यांना मिळालेली उपाधी आहे. आता माझं नाव काय आहे, महाराज आहे का अशोक आहे, अशोक नाव आहे, माईनं ठेवलेलं व्यवस्थित. पण माईनं ठेवलेली नावं लोकांना आवडणार गेली. किती त्रास घेतला त्याने, ते घोगऱ्यान फेगऱ्यान 10-12 बुक्क्या, कुठं त्या ह्याच्यामध्ये आत्याला बुक्क्या, मावशीला बुक्क्या, समजायला बुक्क्या, एवढं आनंदानं नाव ठेवलेलं ह्याला आवडत. आता मला जर कोणी तिथून हाक मला अशोक इकडे रे एक मिनिट, मला आवडेल का ते, काय पाडोळी काय लोक आहेत म्हणजे कशी अशी बोलालेत. महाराज म्हणल्यानंतर आवडतं का, तर महाराज ही लोकांनी दिलेली पदवी उपाधी आहे, पदवी आहे. तसं भगवान शंकराचं नाव शंकर आहे, त्याला मिळालेली पदवी महादेव आहे. विठ्ठला 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 जायचंय, कसं जायचंय बघा. मोठेपणा दिला भगवंताने, कुणाला दिला मोठेपणा, भगवान कृष्णाला. मालक जन्माला आले, वास्तविक पाहता याच्यापेक्षा कोणी मोठं नाहीये, कुणापेक्षा, भगवान शंकरापेक्षा कोणी मोठं नाहीये. एखाद्याला आपल्या कुळाचं, आपलं कुलदैवत जर माहिती नसेल आपलं तर त्यांनी भगवान शंकराची उपासना केली पाहिजे. सर्वांचं कुलदैवत कोण आहे, शंकर. आता तुकोबारांचं प्रमाण आहे, विठ्ठल कुळीचे दैवत जरी असेल वारकऱ्यांचं, तरी पांडुरंगाच्या मस्तकावर पिंड कुणाची आहे, महादेवाची पिंड आहे बरं का, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून जीवन का त्याच्याही पेक्षा कोणी मोठं नाहीये. पण केवढा मोठा अधिकार आहे, दुसऱ्याला मोठेपणा तुम्ही द्या, तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार नाही बरं का. मोठेपणा द्या, आपल्याला मोठेपणा द्यायचं सवय नाही, आपल्याला मोठेपणा घ्यायची सवय, आपल्याला मोठेपणा द्या, देत राहा मोठेपणा. तुम्ही कधी मोठे व्हाल ते तुम्हाला सांगता यायचं नाही. विठ्ठला विठ्ठला ठरवलं त्याने, आता निघायचंय आपल्याला. आता निघत असताना आपण आता बनेलावरच जातो का, पोशाख वगैरे घालताव, नवे कपडे घालताव, लग्नाला जात असताना तुम्ही असंच जाताव का, नाही का, असं पोशाख वगैरे घालताव. मग त्याने ते पोशाख घेतला, मग त्यांचा पोशाख काय कसला पोशाख, सफारी आहे का, सफारी आहे का पोशाख त्यांचा, कातड कशाचं, हत्तीचं, गज चर्म व्याघ्रांबर, वाघाचं कातड नेसलेले बरं का. आणि आता ती कंबरपटा तरी कसला आहे, एवढाली घाट्या, कसल्या एवढाली घाट्या, असं भांगलांग सांगलांग म्हणजे समज विदूषक. आणि ती आमगाला तर समजा काय बरं बोललं, भस्म रोटी काय, लक्षात घ्या तुम्ही. असं विक्राळ स्वरूप असं सुंदर केलं भगवंतानी. आणि असं रूप धारण केल्यानंतर घुंगराचा आवाज गेला मालकिनीच्या कानावर. मालकीन कोणती, पार्वती माय मालकीन. ती म्हणली, बघितलं म्हणले, उठलं ती उठलं, कुठं निघालं की बोंबलत कुठं. हे म्हणत नाहीत बरं का, असं म्हणत नाही. आमच्याकडल्या बाया म्हणतात बरं का, जर रातचं आलं का नाही तसंच पसरलं कुठं. मला त्या लोकांचं लय आवडतं दारू पिणाऱ्याच्या, बोलत नाहीत कुणाला, काय नाही, बायको बघतात फक्त कुठं आहे कुठं, पोरं कुठं मुकाट्यात झोपतात, मागत सुद्धा नाहीत कशाला, जेवायला मागत नाहीत काय नाही. आणि गेलं का नाही उठलं लगेच उठून निघतात. ती म्हणजे कुठं बोंबलत गेलं कुठं, नाही का. भगवंताला पार्वती म्हणली कुठं चाललंय की म्हणजे हेंद्र असलंच घातले समजा, तिथं बघा उभा राहिले बाबा. मग त्याला 5 मिनिटं बोलावं की जरा आमचं करता, जरा थोडं म्हणा, चांगला शाप पडेल व्यवस्थित. काय नाही केलं, लक्षात घ्या. संसार काय नीट आहे का, कीर्तन कार्याचं, बायकोचं आणि
पतीचं एक मत जिथं राहतंय, इशाऱ्यावर चालला बाह्य संसार, इशाऱ्यावर, बरं का. पार्वतीने काय हाक मारली का, ए इकडे आहे की शंकर, असं नाही काय बोलली, नाही काहीच नाही. फक्त असं केलं, काय केलं, बोट केलं, बरं का. काय ताकद आहे ते बोटामध्ये. आता परवा एक आमच्या आश्रमावर प्रसंग घडला. एक 10-15 जण आलेले होते. मी गप्पा मारीत बसलो होते. आमची मालकीण म्हणली, नुसतं असं केलं बघ. मला वाटलं काही महत्वाचं काम आहे की म्हणून मध्ये गेलो. म्हणजे काय काम आहे, काय नाही, म्हणजे फक्त बोटात ताकद आहे का बघितली कुठं. एवढं म्हणजे विषय आहे बरं का, लक्षात घ्या. काय महिला करतील सांगता येत नाहीये. भगवान शंकराला असं केल्याबरोबर गेले, म्हणजे कुठं जायचंय, म्हणजे देव जन्माला आलेत, म्हणजे मालक जन्माला आलेत. मग ही अशा रूपात जमल का, ती अशा रूपात जर गेला तर ती दचकल पोरग मरल, म्हणले ती पोरग. ते म्हणजे मरत नाही, अनेकाला त्यानं मारून टाकलेलं आहे म्हणले. आता मला जायचंय, तोंड पाहिजे त्यांचं, का पाहिजे, दुःख झालंय मला, कटाळा आला ह्या नरसंहार करण्याकरता. किती मी करू हे, मला कुठेतरी आनंदात जा वाटतं, मला मूक पाह वाटतं भगवंताचं. मग सल्ला तवापासून निघालाय, कुणाचा घ्यायचा बघा. पुरुष आणि ही कशी चावरेत ते, अंगलट जर व्यवहार व्हायचा जर पाळी आलं असेल तर बायकोला विचारतो म्हणते कुठं. जर वाटलं का नाही हे काय मेळ लागत नाही आपला, घरी विचार करून घेतो म्हणते ते. भगवान शंकर आणि निघाले, तेव्हा सल्ला घेतला. मी काय करू, जाऊ कसं मी, काय म्हणजे एक काम करा ना, अशाच पोरवर गेला तर स्वरूप तुमचा चांगला नाही, पण पोशाख चांगला नाही, म्हणजे ती लोक ते लेकर आहेत, लहान लेकरू आहे, आता जन्माला आलंय आणि ती दचकल ताप फिपत्याला येईल असं बोलले ते. मग बघितलं भगवंताने, तिच्याकडेच बघितलं बरं का. एक वेळेस तरी आपल्या बायकोकडे बघा, दररोज बघा, म्हणजे लक्ष झालं का, चांगलं बघा. तुझ्यामुळे चाललाय संसार हे, तू जर नसती तर मी मागच मेलो असतो, म्हणा की असं बरं का. तुझ्यामुळे समजा चालतंय, बघा किती कामं करते ते, आणि काय तुम्हाला खाऊ तर काय बी घालते कुठं. पण तुम्ही जर म्हणणार का नाही, ही आम्हाला माझ्या नशिबाला कुठून आली, मिटलं, शिरी सुद्धा भाकर तुम्हाला मिळणार नाहीये, मोठेपणा द्या, घराला ज्याला जीवन जगायचं त्याला. म्हणजे काय करू, भगवंतानी पाहिलं आणि सुंदर स्वरूप बघितलं पार्वतीचं, आणि तोच भगवान शंकर पायेत तोडा घातला, सुंदर बांगड्या सुंदर घातल्या, सर्वात सुंदर दिसणारं रूप आहे बरं का भगवान शंकराचं. आणि सुंदर अशा प्रकारे नटलं, कपड्याला कुंकू लावलं सुंदर असं. बाईकडे पाहत असताना, स्त्रीकडे पाहत असताना तिचं मुख जे आहे ते कुंकू दिसलं पाहिजे. हॅलो, दिसलं पाहिजे. सुंदर नटधारी झाला. विठ्ठला विठ्ठला रूप धारण केलं सुंदर असं, भरपूर कुंकू लावलं कपाळाला बरं का. आपल्या महाराष्ट्रामध्ये ओळख जी आहे स्त्रियांची, पुरुषांची ओळख जी आहे पोशाखावर ओळख असते बरं का. बाहेर आपला पोशाख कोणता आहे, पॅन्ट नाहीये, शर्ट नाहीये, पोशाखही धोतर आहे. आपलं धोतर आहे, खमीस घाला अगर गुरु शर्ट घाला, पण आपला पोशाख ही चड्डी सुद्धा नाही बरं का, चड्डी सुद्धा नाही. धोतर ही पोशाख आहे आपला वारकरी संप्रदायांचा, महाराष्ट्राचा. आणि स्त्रींचा काय पोशाख आहे, इरकल, इरकल ही शब्द आहे त्यांचा बरं का. कपडाला चांगलं कुंकू, तोडे फिडे. आता तोडा जर महागातला जर बाहेर घातला तर ती खाली पडल कुठं, एवढे तोडे होते, 2-2 किलोचे तोडे होते. झालं. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि भगवान शंकर असे नटून निघाले, नटून आहे त्या पद्धतीत राहत आपा, काय नाही, फक्त बोलू नका, ऐकू येते सर्व. निघाल्यानंतर गोकुळामध्ये प्रवेश केला भगवान शंकरांनी. हजारो महिला, हजारो गोपिका आणि गोकुळामध्ये भगवंताच्या दारामध्ये उभा होत्या.
मुख पाहण्याकरता इच्छा झाली त्यांना, भगवंताचं मुख पाहिजे. रडू लागला, मध्ये रडतंय भगवान शंकर आणि आले. पण पोशाख कुठला होता? 80 वर्षाचं रूप धारण केलेलं होतं. सुरकुत्या पडलेल्या होत्या शरीरावर, उभ्या आडव्या सुरकुत्या पडल्या की 60 वर्ष. किती? आणि त्याला जर उभ्या पडल्या पुन्हा कुठं तर 80. किती? 80 वर्ष बरं का. पुन्हा गंध सुद्धा चांगला दिसत नाही कुठं, कसा बी लावा ती समजा बरं कळतो गंध बरं का. आणि अशी 80 वर्षाची म्हातारी आणि गोकुळामध्ये प्रवेश केला. येत असताना चमत्कार केला तिने. म्हणजे इतक्या लोकात आपल्याला कोण मोजणार आहे, नाही का. रूप असं होतं, एक लक्षात घ्या तुम्ही, एक रूपानं चांगलं राहावा किंवा गुणानं चांगलं राहावा किंवा धनानं चांगलं राहावा, समाज तुमच्यापाशी येतो बरं का. तुमच्यापाशी समाज येतो. एखाद्या गरीबाची मुलगी जर दिसायला काय असेल, सुंदर असेल, तर राजियाची कांता काय भीक मागे. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदासा निभाली दरिद्र्याची. एखाद्या गरीबामध्ये चांगली सुंदर जर मुलगी जन्माला आली तर ते राजाच्या घरी जाऊ शकते बरं का, तिच्या सुंदरपणामुळं. तुम्ही गुणवान जर चांगले असाल तर महाराष्ट्र तुमचं त्या गुणाचं कौतुक करताय बरं का, लक्षात घ्या. तुम्ही धनवान जर असाल तर त्या धनामुळे तुम्हाला किंमत येते, महाराष्ट्रामध्ये किंमत येते. म्हणजे 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत तो ह्या महाराष्ट्राचा राजा होऊ शकतो. विठ्ठला भगवान शंकराने सुंदर असं कुंकू लिहिले, असे पाय तोडे घातलेले, असा बारीक आवाजामध्ये ये लागली. वृद्ध झालतं वय, असे एक गटुड तयार केलं. वरी गटुड होतं. किती कुंकू होतं? एक फरलंगावून ते कुंकू दिसत होतं. कुणाचं? भगवान शंकराचं. आता आमच्या गल्लीमध्ये एक महिला आहे, आता मंगरुळमध्ये, मोठ्या रुपया एवढं कुंकू लावते. किती? असं कुंकू लावते. कुठून दिसतं ते कुंकू? त्या कुंकाचं तर असे पण जेच झाले आता सध्या. ते कुंकू बारीक झालं इथं, तिलक आहे हा, ती बारीक होऊ द्या हो, पण ती मध्यभागी आलं ह्याच्या. कशाच्या? दोन्ही भवयाच्या मध्यभागी आलं कुंकू. परिणाम काय झाला? पुढच्या 10 वर्षात जर असंच झालं तर नाकावर येईल पण कुठं, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागेल, नाही का. कुंकावा नाही ठाव म्हणे मी आहे. प्रमाणित नाताची प्रमाणित अनेक सुंदर प्रमाण आहेत. आपल्या घरामध्ये वातावरण काय पाहिजे? तुम्हाला कुंकाचा अधिकार माहितीये का? अरे आपल्या जीवनामध्ये तुमच्या कपाळाचं कुंकू ही तुम्ही निवडलेल्या पुरुषाच्या पायाला लागलं पाहिजे. दर्शन घेताना त्याचं आयुष्य वाढतंय, त्याचा मोठेपणा वाढतंय, तो निरोगी राहतो. एवढं सिद्धांत शास्त्रामध्ये दिलेले, लक्षात घ्या. आणि पाया पडताना जर ते चिटकलं तिथंच कुठं पायालाच, तर ती प्रश्न निर्माण होतो. भगवान आले, शंकर आले आणि पाहिलं ते एवढा मोठा गोळा आहे, जायचं कसं मध्ये, कसं जायचं? भगवान शंकर मधून रडायला लागले बरं का. रडत असताना आणि अनेक स्त्रिया जमल्या, यशोदा माता, आणि आपल्या लेकराला कड्यावर घेऊन बाहेर आल्या. अनेकाकडे इकडे जा तिकडे जा, लेकरू रडायचं थांबणा. आणि जे स्त्रिया, हजारो स्त्रिया जमल्या होत्या, त्या स्त्रियांनी मागं बघितलं, आवाज बघितला. तो आवाज काय होता? दाताच दातवन घ्या ग कुणी, दाताच दातवन घ्या ग कुणी, घ्या ग कुणी, घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कुणी काळा मणी. दाताचं दातवन घ्या ग कुणी, दाताचं दातवन घ्या ग कुणी, घ्या ग कुणी, घ्या ग कुणी. कुंकू घ्या कुणी काळा मणी, 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 कुंकू घ्या कुणी काळा मणी.
आवाज तसला आवाज आहे. कोणी बघितलं तर सुंदर स्त्री आहे, 80 वर्षाचं वय आहे. ही बघायला कुणाला आलं त्या संडे हजारो भगवंताचं मुख बघण्याकरता आल्या. बघायला कुठं महाग बघायला बरं का. चमत्काराशिवाय लोक नमस्कार करत नाहीत. महाग बघितलं तर अशी सुंदर स्त्री आहे, 80 वर्षाचं वय झालेलं आहे, गटूड आहे. असं गटूड ती पहिल्या बाया यायच्या बरं का, भिकारणी बाया होत्या. असं गटूड राहायचं ते. आणि आल्यानंतर भगवंताने समध्या पाहिलं आणि समध्या महिला म्हणजे आपण गाव कुठलं आपलं, कुठून आलात म्हणजे आम्ही तर असली बाई कुठे बघितली नाही. ती म्हणजे तुम्हाला बघायचं बी येणार नाही, बघणार बी नाही. कैलास माझं गाव आहे म्हणली. असं जर बारकी लेकरं रडायला लागली तर मी येत असते म्हणजे कुठं औषधं देते अनेक प्रकारची काय बिबो फिबो काही बी देते मी. आणि लेकरं रडलेली काय करते, शांत करते. शांतच करते बरं काही. ह्याच्याकडे फक्त शांत करण्याचं काम आहे, हसविलं काम याच्याकडे नाही. शांत म्हणजे पुन्हा उठायचं नाहीये. लक्षात घ्या तुम्ही. आले म्हणले मी लेकरं वगैरे कोण रडतात का. एक स्त्री पळत आली सांगितलं यशोदा मैयाचं आणि भगवान जन्माला आहे, कन्हैया जन्माला आहे, पण रडू लागलाय भयंकर. तुम्हाला त्याचं रंड बंद करता येईल का. म्हणजे 2 मिनिटात करते म्हणजे रंड बंद. मला काही लागत नाही जास्त. माझ्याकडे एक प्रसंग आला बरं. आमच्या गाडीचा घोटाळा झाल्यानंतर एसटीत मला जाण्याचा प्रसंग आला आणि एका शीट पशी कंडक्टर म्हणजे जरा पुढे सारखा महाराज इकडे लोक येले. मी तिथं गेलो. एक असं छोटंसं लहान लेकराला घेऊन ती मुलगी तिथं बसलेली होती. नेमकं तिथं उभा राहिलो मी आणि मला बघितलं, माझा फेटा बघितला, पोशाख बघितला की ती लोक इतकं रडायला, बेफाम मुलगा रडायला लागला. इष्टी खनकायली समधी. ती समधी इष्टीतली माणसं म्हणली महाराज ती पोशाख काढून टाका तुमचा. पण हिथं काढू का ते तुम्हाला बघून रडायला लागले ते. आणि तुमची महाराजगी असली कसली म्हणजे तुम्हाला बघितल्यावर लेकनार रडलं पाहिजे का हसलं पाहिजे. नाही, महाराजाला बघितल्यावर लेकनार रडलं पाहिजे का हसलं पाहिजे, हसलं पाहिजे. आणि तुम्हाला बघून रडतोय ते, तुम्ही काय महाराज नाहीत. आता मला काय करा, माझ्याकडे कोणीच बोला ना. ती कंडक्टर म्हणा पुढे सारखा लोक यायला लागलेत. एक तर आला म्हणजे लेकर रडायला कुठं पुढे सरकलो आणि त्या ठिकाणी त्याच लेकरापाशी एक पिदाडा व्यक्ती आला, डवलतच आला आणि उभा राहिला तिथे. बाप्पा पिदाडा आल्या बराबर लेकूर बंदच झालं, बंदच रडलंच नाही ते. उलट त्याच्याकडे असा हात करायला कुणाकडं. एसटीतली लोक टिंगल माझी करेल. महाराज म्हणले पिणाऱ्या माणसाकडे जर लेकरू बंद झाले रडायचं चाललंय त्याच्याकडं तर तुम्ही कशाला कीर्तन करता, लोकांना फशीत आहो तुम्ही. म्हणलं माझी काय चूक आहे बाबा. आता त्याची माय म्हणली का बच्चा ना महाराजाला दोष देऊ नका म्हणले. काही महाराजाची काय गलती नाही याच्यामध्ये. ती म्हणजे कुणाची गलती आहे म्हणजे माझ्या लग्नाला 32 वर्ष झालेत. किती 32 वर्षे. आणि 32व्या वर्षानंतर हे लहान लेकरू जन्माला आले म्हणले. पण 32 वर्ष लग्नाला झाली, कधी महाराज आमच्या घरी आलेला नाही, संत आलेला नाही, वारकरी आलेला, हरिदास आलेला. नाही. दररोज 10-12 पेदाडी येतात कुठं. आणि त्या लेकराला त्यांची सवय लागली कुठं पडणे वळ ना इंद्रिया सगळं. पण त्याला सवय लागल्यामुळे असं आहे, महाराजांची गलती नाही काही. म्हणून सत्संग करा. मी हमेशा सांगतो अरे कीर्तनाला येत असताना खोटं बोलू नका. फक्त कीर्तनाला येत असताना किती महिलांनी आपली लेकरं आणली संगत. आपल्या मालकाला विचारलं की चला बरं तुम्ही ती काम राहू द्या, कीर्तनाला चला आमच्या संगत. आज समजा परिवार आला पाहिजे, बायको नवरा मुलं बाळ सासू सुना ही समजी आली पाहिजे. यारे यारे लहान थोर याती भलके मारी यारे यारे लहान थोर याते भलके मारी भलती नारी नार करावा विचार भगवान आले वेशामध्ये आले. यशोदा मातेनं मैयाकडे नेलं त्या गवळणीनं
आणि गवळीने घरी नेल्या बराबर भगवंताने डोळे बंद केले, पाणी रळायचं बंद झालं आणि भगवान शंकर बघितल्या बराबर पाहता श्रीमुख सुखावले सुकावले सुख डोळ्याची भूक नवजे माझ्या काय पवित्रता झाली, पाहिल्या बराबर दोघाला आनंद झाला, त्याचं नाव परमार्थ आहे बरं का. एखाद्या चोरीचा जर आरोप आला आपल्यावर तर ते निघून जातो हित आल्यानंतर बरं का. जर एखादं लेकरू ऐकतच नसेल, आपलं कुठलं ऐकतच नसेल काही, तर ते लेकरू सुद्धा थोड्या दिवसाकरता काय होतंय ऐकतात ते. असे बरेचसे फायदे त्या संसारामध्ये. पण कालेचं कीर्तन जे आहे, कालेचं कीर्तन हे तुम्ही फक्त ऐकायचं आहे, उच्चारायचं आहे, त्याची प्रचिती आणायची नाही. प्रचिती आणली की पोलीसची गाडी आहे कुठं दारात आहे बरं का. ऐकायचे, उच्चारावे केले देवे गोकुळी, यांचं इतका उच्चारायचा तर भगवान राम आणि भगवान कृष्ण हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2 अवतार पूर्ण सांगितलेले आहेत. पूर्ण यांचं चिंतन करा, रामाचं चिंतन नाही आचरण करा, आणि भगवान कृष्णाचं चिंतन करा, आचरण करू नका. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, कृष्ण नामे कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, कृष्ण नामे हृदय मंदिरी स्मराकारे, कृष्ण एक 7-8 वर्षाचे झाले आणि घराच्या बाहेर पाऊल टाकलं. आपले सर्व सवंगडी बोलून घेतले सर्व सवंगडी बरं का. ते सवंगडी बोलून घेतल्यानंतर कुठल्याही एका जातीची व्यक्ती नव्हती तिथं बरं का, हर एक जातीचे होते. आल्या 5 गवळणी, मग काही एका जातीच्या होत्या का नाही, अनेक जातीच्या होत्या. मुस्लिम होत्या, मराठा होत्या, कानाडी होत्या, तेलुगू होत्या, समध्या होत्या बरं का. सर्व भाषाचं ज्ञान ज्याला आहे तो राजा होत असतो बरं का. सर्व भाषेचं ज्ञान पाहिजे. कोणत्या समाजामध्ये गेल्यानंतर काय बोलता आलं पाहिजे आपल्याला नाही का, कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय खायचं हे कळालं पाहिजे सर्वाला. त्याला राजा त्या ठिकाणी होतो तो. तसा भगवान कृष्ण सर्वोत्तम होता, अष्टपैलू होता तो बरं का. तुमच्याकडे एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या संघटनेचं नेतृत्व जर तुम्हाला करायचं असेल तर ते गुण तुमच्याकडे पाहिजेत, ते भगवंताकडे होते. सर्व जमावली सर्व, आणि जमवल्यानंतर सर्वाला सांगितलं आता एक करा. मी राम अवतारामध्ये होतो, तुम्ही वानर होतात सर्व. माझी कामं केली तुम्ही, भरपूर कामं केली, मी तुम्हाला खाऊ घातलं नाही. का खाऊ घातलं नाही? ज्याची घरात बायको चांगली आहे त्याचं पोट चांगलं आहे बरं का, आणि त्याचा पावना चांगला आहे. आता घरात बायको जर लंगडी असेल तर तुझंच पोट भरत नाही तर दुसऱ्याला काय खाऊ घालणार आहे नाही का. तसं आता माझीच बायको नाही, कुठं कुणी नेली? रावणानं नेली, माझीच बायको रावण नेली. आता नेल्यानंतर मी तुम्हाला काय खाऊ घालणार, कुणाला खाऊ घालणार? एक लक्षात असू द्या बरं का. प्रत्येक व्यक्ती रावणाला कुठं बघते, म्हणजे द्वेषातून बघते का कशातून बघते? द्वेषातून बघते. एक लक्षात घ्या. पण रावणाचे काही अधिकार बी बघा ना, काही रावण कसा होता, कोण होता बी बघा ना. आता वारकरी हित आहेत सर्व. महाभारत तुम्ही ऐकलंय, रामायण ऐकलंय.
वेद किती आहेत? 4 किती आहेत? 4 संख्या बरोबर आहे ना? 5वा वेद एक. ती जाऊ द्या, ती तुकाराम गात असू द्या की हा. असू द्या. पण विषय किती आहेत? 4 आहेत. 4 आहेत. खरंच 4 आहेत का? आला का प्रश्न आता? वेद 4 नाही आहेत हो, एक होता एक. वेद एकच आहे. वेद जाणो गेला का? गेले शब्द गेला 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 म्हणजे एक आहे. त्या एक वेदाचा अनेक भाग रावणाने केले, 4 भाग. इतका ज्ञानी होता ते. 4 भाग केले त्याचे, पटाव म्हणून केले, वळकाव लोकांना वाचता या म्हणून केले. एवढा मोठा ज्ञानी होता. बरं किती ज्ञानी असेल बघा. सीता मैला नेहलं पळवून आणि समजत चालले होते तिकडे लंकेकडं. पण प्रभूला वाटलं वाढ देत नाही ह्या सागर आपल्याला. मग भगवंताने एक पिंड तयार केली. कशाची? पिंड. आता भगवान शंकरांची पूजेची पद्धत अशी आहे की पिंड लगेच तयार करायची आणि पूजा झाली की ते मोडून टाकावं लागते, ती ठेवायची नसते. बरं का, लक्षात घ्या. पिंड तयार करायची. आता ह्याची प्राण प्रतिष्ठा कोण करणार आहे? जांबवंत होते, अनेक वानर तिथे होते. म्हणजे प्राण प्रतिष्ठा केल्याशिवाय पूजा करता येत नाही. मग जांबवंत म्हणले एवढ्या भारतखंडामध्ये एकच विद्वान आहे, रावण. त्याचं नाव रावण आहे. आता मी मध्ये बसलो होतो ना, तिथे एक समाधी दिसली ना, असे नाव लिहिलेलं होतं त्याच्यावर, कैलासवासी रावण गुंड. बरं का, मला ते स्मरण झालं. म्हणजे मी ऐकलं होतं त्यांच्याबद्दल. हे तर ते काहीतरी औषध देत होते का काहीतरी होतं. बरं का, आयुर्वेदिक औषध देत होते ते. बघा आता समाजाची सेवा केली ना त्यांनी सुद्धा. मग समाधी कुठं झाली? देवापाशी समाधी झाली ना. हे साधे काय, लक्षात घ्या. आपल्या समाधीवर कुत्री चालली ती. कुठं कुत्री जाते ती याला घालून येते, काहीच नाही. पण काय भाग्य आहे, केवढं भाग्य आहे, तिथं झाली समाधी. केवढा अधिकार आहे का? कुठंतरी थोडी सेवा केली तेव्हा पुण्यही फळाला येत नाही. लक्षात घ्या. मी काय सांगतो, जांबवंतांनी सांगितलं एकच व्यक्ती आहे, त्याचं नाव रावण आहे. लक्ष्मण म्हणले तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव आपलं काय आहे ते? वहिनीच पळून नेली, त्याला कसं जमल पूजाला आणायला? जांबवंत म्हणले मग दुसरा ज्ञानी कोणीच नाही, मग बघा कसं करायचं ते. प्रभू म्हणले मग कसं करावं? परत पूजा तर केल्याशिवाय कसं करता येईल? जांबवंत म्हणले त्याला आणायचं काम माझं आहे, माझं काम आहे त्याला आणायचं. बरं का, जांबवंत लग्नामध्ये गेले, स्वतः लंकेमध्ये गेले आणि दरबारात गेल्याबरोबर रावणा उठला. बरं का, 8 उचला, या आई ये. ती बाकीची होती का राक्षस? ती म्हणजे ह्याला येईल लागलं का काय? हे रामा करलाय म्हणले कुठला? आणि पहिला एक आलता तर समजा खोटा चुपडून गेला. कुठं आता ह्याला तर आई ये म्हणते तर काय सन्मान करायला लागले. असंच असतं मोठ्या लोकांचं. कवा एकत्र येते सांगता येत नाही. बरं का, मग तुम्ही भांडणं कशाला केलता रे देण्या नाही घेण्याची? रावणासारखा आणि रामासारखा जर राक्षस एकत्र येते ती, आणि तुम्ही कुट्यान खाले समजा काट्यान खोऱ्यान समजे पोलीस स्टेशन आपलेच भरले आणि मजा मारतात. कुठं कधी एकत्र येतील? अहो प्रसंग सांगतो तुम्हाला 2 मिनिटाचा. इलेक्शन झाल्याबरोबर मतदान झालं आणि दोघांनी मी भरपूर पैसे खर्चलेले होते आणि कंटाळा आलता लोकांचा. बरं का, आता काय करा म्हणून एक कुत्रं घेतलं ते एक जणांना मध्ये शिरलं. मोठं हॉटेल 5 स्टार हॉटेल होतं आणि मध्ये शिरलं ते कुत्रं. तिथं बांधलं मध्ये शिरलं, चहा प्यायला लागलं. त्याचा विरोधक बी तिथंच आला. कुठं त्याला माहितीच नव्हतं कुठं गेले ती कोण. त्यानं एक कुत्रं आणलं होतं आणि तिथंच बांधलं. तिथं इकडे एक बांधलं, इकडे एक बांधलं. ते दोघे मध्ये शिरले. मध्ये शिरल्यानंतर म्हणजे राम राम. म्हणजे किती पैसे वाटले? कटळा आला म्हणजे पैसे वाटले, पण लई लोक मूर्ख म्हणले. कुठं मतदान करतील काही सांगता येणार नाही. म्हणजे माझं बी तसंच झालं. म्हणजे असू दे, चहा पिऊ आता, मस्त चहा पिऊ. म्हणजे ह्या लोकांना असंच वागावं लागतं. कुठं ती कुत्रं होतं काही केलं भॉक करायचं कुणाला? हिकल्याला म्हणून. आणि त्याने म्हणायचं भॉक. अरे कुत्र्यानो बघा की मध्ये तुमची मालक मध्ये बघा काय करायला ते. टाळ्या वाजासारखं राहिलेलं जीवन आपली बरबादी व्हायली. हो, लक्षात घ्या तुम्ही. कुत्र्याला कळानं आणि दात पाडून घेतली. कुठली दात पाडून घेतली, बाहेर आली तर ती नक्यावर बडू समजे रामग्राम झाली. समजे 2 जण हा असली पाळलेत. कसली भांडणार तुम्ही? आम्ही प्याला मात्र 1 जण खाणार. अरे केव्हा सुधारणार तुम्ही? लक्षात घ्या तुम्ही. जीवन अरे पताका घ्यायची हातामध्ये. अरे कुणाचे झेंडे घेऊ नका, भगवी पताका हातामध्ये घ्या आणि पंढरीच्या चालू चला. जीवनामध्ये आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे. कुणाच्या पताका वागविता तुम्ही?
काय करताय तुम्ही? अरे त्यांना कळा ना काय करता होते. ज्याने पताका घेतली आणि पंढरीची वाट धरली, तैसा मी एक पतीत परी तुझ्या मुद्रांकित. लक्षात घ्या. पाहे पा ध्वजाचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतीत. ज्ञानोबाने पताका घेतली आणि पंढरपूरला निघाले. खरा राजा तो आहे, खरा पाटील ती आहे. त्याच्याकडे जावा, तुम्ही दुःखी राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल विचार केला. आता हे साधन होतं वाहणार कोणतं? जांबुवंत. रावणाच्या आजोबाचा मित्र होता. ही कुणाच्या? रावणाच्या आजोबाचा मित्र आहे. मग ही केवढा असत ते, पण नम्र झाला, अत्यंत नम्र. बरं का, या बसा, काय काम आहे? काही नाही म्हणले, लंकेकडे जायचंय आम्हाला. मग म्हणजे समुद्र वाट दिना, कुठं जायचंय? मग काय करायचंय? भगवान शंकराची स्तुती करायची आहे, स्तोत्र म्हणायचे आहेत आणि स्थापना करायची. म्हण करा की. मग नाही म्हणजे त्याच्याकरता विद्वान पाहिजे. म्हणजे मग तुम्हीच आहेत, तुम्ही सोडून कोणी विद्वान नाही. बघा नीट लक्षात घ्या. मारायला कुणाला चाललेत? रावणाला. सांगाले कुणाला? म्हणजे मग काय करू म्हणतो मी? नाही, तुम्हाला पूजाला यावं लागेल. 2 मिनिटं शांत बसलं रावण. ती म्हणजे आता मी पूजाला यायचं म्हणजे आता मी पुरोहित झालो, ब्राह्मण झालो मी. पण ती ज्याची पूजा करायची ती तर वनवासात फिरते. त्याच्यापाशी कुठलं सामान, खरकान, वाट्यान, सुपाऱ्या आहे का कुठं? काय त्याच्यापाशी सामान तर नाही लागतंय. अशी कचरी यादी असते कुठली, नाही का? एवढी मोठी यादी असते. काय करायचं? बघा शास्त्र सांगताय, एखादा भक्त, एखादा वारकरी, एखादा त्याला इच्छा जर झाली म्हणजे पूजा करायची, तर ब्राह्मणानं त्याच्याकडून पैसे घ्यायचे नाही. शास्त्राचा नियम आहे, बरं का, लक्षात घ्या. एखाद्या गावामध्ये एखाद्या वारकरीने भजनी मंडळ असेल, त्यांची इच्छा झाली, सप्ताह करायची इच्छा आहे, परंतु पाकिट जरा जड झालेत. कोणाचे? महाराजाचे. पाकिट जड झाले, सप्ताह जर करायचा आहे, तर महाराजांनी पैसे घेऊन ये. लक्षात घ्या तुम्ही. त्यांना सहकार्य केलं पाहिजे सहकार्य. मी काय म्हणतो तुम्हाला, आपल्या जीवनामध्ये तुम्हाला आता एक सप्ताह करायचा म्हटलं, आता हे मुलगा सुंदर वाजवाले, प्रॅक्टिस पाहिजे ना. त्याच्याकरता वतलं पाहिजे, शरीर वतलं पाहिजे. हे सोपं नाही सर्व हे. मला म्हणायचंय तुम्हाला 1-1 लाख 2-2 लाखाशिवाय सप्ते होत नाहीत. आता होतच नाही तो. मग तुम्हाला फुकट जर सप्ताह करायचा असेल, कसला? बिगर पैशाचा, मंगरुळला गुरु महाराजाकडे या. ते म्हणतो बरं झालं मग बिगर पैशाचा सप्ताह. पण मी सांगतो तसं वागा. पक्वाजाला पोरगी द्या. ही वाजवल्यात का टाळ्या? ही माया वाजवल्यात टाळ्या. तुम्ही वाजवल्या. तू पक्वाजाला पोरगी द्या आणि गायनाचार्याला बी पोरगी द्या आणि कीर्तनकार ही वाई करा. कुठं? वा. आणि गुरुदीक्षा घ्या. गुरु महाराजांचं कीर्तन ठेवलं की हॅलो दाजी पक्वा जोजाला यायचंय. आलाच नाही का? कुठं? का? नातं आहे ते माझे सोयरे सज्जन सांगाती आणि पाया आठविती विठोबाचे. सोयरा निर्माण करा, परमार्थी करा. ही संसार मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता रावणाला वाटलं जायचे पूजा करायची, पूजा कशी बी करता येईल. तर रावणानं काय केलं, असं महाग बघितलं, मुनिमाला सांगितलं समजा साहित्य काढा बाजूला. 3 पाट 11 किलोची होते. कशाच्या? सोन्याचे. असे मडविलेले होते. 3 पाट घ्या म्हणजे तिकडे समजे. असं सोन्याने मडविलेले पाट घेतले. 3 पाट. अनेक प्रकारची फळं, अनेक प्रकारचं पूजाला बसलं ते. आता सीता कोणापाशी होती? आणि ती पूजा करायला तिकडे गेले. कुठं? मग यज्ञ करण्याकरता, पूजा करण्याकरता कोण पाहिजेत? 2 पाहिजे असतात. दोघे पाहिजे. नवरा बायको पाहिजे असतात. आता गेले ते पूजाला बसले. ते सागराच्या काठाला ते पिंड तयार केली आणि पूजा करत असताना एक पाट स्वतःला दिला रावणाने टाकला, एक पाट बरोबर टाकला आणि दुसरा एक पाट तसाच ठेवला. लक्ष्मणाला वाटलं दादा तरी येडाच झालाय, पर हे बी येडच दिसतंय. कुठं? पाट 2च पाहिजेत ना. बसायला तर वहिनी नाही तिथं. एक पाट कोणा करता? तर म्हणजे ते सीता मातोश्री करता पाठ आहे. मग ती म्हणजे तुमच्याच बंधनामध्ये येते. तर म्हणजे तेवढ्या करता येतील. केवढ्या करता?
बघा नीट लक्षात घ्या, भांडणं कशी आहे ती. तुमची आमची भांडणे तो विचित्र भांडणे आहेत. तुकोबारायांची देवाची भांडणं करा. करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद. करू करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद, करू आवडीने वाद. टाळ्या वाजवा ह्याच्याबद्दल, पक्वाच्या बद्दल टाळ्या वाजवा. तरी टाळ्या वाजवल्यावर असं करावं लागतं, असं कर. हा राईट, शिकावं लागतो आपल्याला. लेकरं आहेत आणि त्यांना माहित नाही. दुसऱ्यांनी स्तुती केल्यानंतर थोडं काय करावं नाही. गरिबानं जर मोठ्याची स्तुती केली तर ते असंच चालतंय कुठं. आपा तिकडे जाऊ द्या त्या राजकारण्याचं. पारमार्थात बघा ना, ज्याची ज्ञानेश्वरी पाठ आहे, ज्याचा भागवत पाठ आहे, ज्याचा गाथा पाठ आहे, ज्याचं रामायण पाठ आहे, ज्याचं पूर्ण महाभारत पाठ आहे, तो कसा पाहिजे तो महात्मा? नम्र झाला होता कोंडिल्यानंतर. अहो एवढे विद्वान झालेली माणसं तर त्याचं तोंड बघा, पाया पडलेली बिकडत नाही त्याला कुणी. पाया पडून जाते तीन तशी जनावर असा की तुम्ही बघता त्याच्याकडे. अरे आंबा, आता आंबे आहेत ना, आता आंबे आहेत ते असेत का असेत असेत, ते नम्र होतात आणि म्हणून ते आपल्या फळाला दुसऱ्याला खाऊ देतात. लक्षात घ्या, लहानपण घ्या, मोठेपणा दुसऱ्याला द्या. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून जीवनाचा ज्या तुकोबारांनी मोठेपणा घेतला नाही दुसऱ्याला दिला. जयांगी मोठेपण, जयांगी मोठेपण, जयांगी मोठेपण, जयांगी मोठेपण. कयायातना काठीने, कयायातना काठीने, कयायातना काठे, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. काठीने, कयायातना काठीने, कयायातना काठीने, कयायातना काठीने, ऐरावत रत्न थोर, ऐरावत रत्न थोर. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनामध्ये गाता आलं तरच गावा, नाहीतर ठोकसाळ चाली म्हणा. मी म्हणत नाही, नामदेव सांगतात गाता येईल त्यांनीच गावे. येरी हरी हरी मग ते बाकीचे म्हणजे आम्ही का डोंगरात जावे का? नाही, त्यांनी सांगितलं येरी हरी हरी म्हणावे. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकल. देणे माया तुझ्या, देणे माया तुझ्या, देणे माया तुझ्या. जी येत आहे ते ठसकाचून म्हणा. अहो काहीच नाही मिळालं, कांदा भाकरी खावा, कांदा भाकरी खावा. वाट बघू नका त्याची. कशाची? पुरण घालणार आहे, पुरण घालणार. अरे कवर उपाशी मरतो तू, कुठं उपाशी कवर मरतो. आता पकवाजी मिळाला, आता ही लिकरू मिळालंय, आता ह्याला जर म्हणलं असतं तुला वाजवता येतं, तू निघून गेला असतं कुठून. त्याच्यापेक्षा स्तुती करा, चांगलं करा. चांगल्याचा संसार कुणी बी करताय, लक्ष द्या. असू द्या, महिलाला सुद्धा विनंती माझी, चांगल्या व्यक्तीचा संसार कुणी बी करताय. पण जे काही राहते जे ऐकतच नाही, दररोज 100 रुपये कमी होत आहे आणि 1000 रुपये घालवित आहे, त्याचा आटासाने संसार करा बरं का. त्याची खरी कुवत आहे तुमची. खरी कुठल्या महाराजाकडे जाऊ नका, ती 10 रुपये लागले ना असं काही नाही. तुमच्यात ताकद आहे, ते एवढी ताकद आहे ना. तुम्ही नुसतं शब्द बोलल्याबरोबर ते बंद झालं पाहिजे त्याचं. तुम्ही तसं राहा तसं. आज कुणाचं 25 वर्ष झाले असतील, कुणाला 10 वर्ष झाले असतील लग्नाला, नाही का.
आता हित आल्यानंतर तुम्ही दर्शन घेणारच आहेत ना महाराजांचं, दररोज बी घेत असताल. इमानदारीनं सांगा, इमानदारीनं. लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत किती वेळेला दर्शन घेतलं तुम्ही? ते द्वारा बांधताना एक तिथे एक जाताना अरे ते द्वारा बांधायला लागला, त्या वडाला हे वड जळण चालला घरी, कुठं त्याला भाकर खायला वेळेवर मिळाना, पाणी मिळाना, आणि तिथं द्वारा बांधून काय होणार आहे? काहीच नाही. लक्षात घ्या, तुम्ही मेलेल्याची स्तुती करू नका, जे जिवंत त्याला खाऊ घाला, तुमचा आनंद तयार होतो. लक्षात घ्या तुम्ही. मी का सांगतो तुम्हाला, आपलं जीवन हे पवित्र आहे. ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर तुमच्यात बदल झाला पाहिजे, बदल. आणि ती बदल म्हणजे नम्रता आहे. तुम्ही नम्रता का झाला? विश्व तुमचा मित्र आहे, विश्व तुमचा मित्र आहे. लक्षात घ्या. का? आपल्या जीवनाचा एक परिणाम करा, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तरी लोका. गोकुळामध्ये एक प्रसंग झाला. आता ते रावणाचं थोडस थांबू, तो मोठा प्रसंग आहे. त्याने ती पूजा वगैरे केली, काय असेल ते मी सांगतो का तुम्हाला. भगवंताने काय केलं, गोकुळामध्ये लेकरं 4 घेतली, आणि लेकरं 4 घेतल्यानंतर आपली संघटना स्थापन केली. त्या संघटनेत ते मालक झाले, अध्यक्ष झाले. आनंद सर्वाला झाला. गड्यानं राजागीर झाला, गड्यानं राजागीर झाला. कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. अनेक सवंगडी जमा केली आणि भगवान स्वतः मालक झाले. त्याने एकच सांगितलं सर्वांना, विकत देऊ नको. बोलताना विकत देऊ नको. की मी तुम्हाला खाऊ घालणार आहे. विकत देऊ नको रे, बोलताना विकत देऊ नको. शांत ठेव, शांत. पेंद्या सुदामा सर्व होते, अनेक सवंगडी होते. त्यांचे बरगड बघितली, कुठं अशी खपाटी होती बरगडे. भगवंतानी समजायला विचारलं, का रे घरी परिस्थिती नाजूक आहे का? ते म्हणले लय नाजूक नाही म्हणले. 10 डेरे आहेत. कशाचे? 10 दुधाचे. आणि प्रत्येक दिवसाला 5 किलो तूप जाते. कुठं? मथुरेला. तुम्ही असे का? ते म्हणले आमच्या करता नाहीत म्हणे, विकायला आहेत. कुठं? विकायला. ते राजाला नेऊन द्यावं लागलं. लक्षात घ्या, आपण चांगली वस्तू तुम्ही लेकराला खाऊ घालता का चांगली वस्तू बाजारात नेता? बाजारात. आमच्या लहानपणी मी मामीच्या गावाला गेलतो, लहानपणी. पाटला सांग, तू ऐकू नका आमचं बरं का. आणि तिने चांगले 25-30 आंबे डालात काढले. असे मोठे मोठे आंबे होते. मला वाटलं मला देणार आहे काय की. कुठं? मला आनंद वाटला, मामी चांगली आहे. आणि ती उचलली की ती काय ते गाठून निघाली शिरडोनला. कशाला? बाजाराला. म्हणलं मामी कुठं? म्हणजे विकायला न्यायचे. तुम्हाला असले नाहीत म्हणजे, तिथं पडलेले आंबे. कुठं? चांगलं विकता आणि वाईट खाऊ घालता म्हणून लेकराली रोग येत आपल्या. बरं का? भगवंताने सांगितलं, इकडे या, आजपासून आपणच खायचंय, बाजारात माल जाणार नाही. आणि पहिला मोर्चा भगवंतानी काढला कंसाच्या विरोधामध्ये, सम्यक गोपाळाला घेऊन. आणि सांगितलं, आजपासून एक काम करा, काही कामं करायची नाहीये, पण तुम्हाला मागेल तुम्ही खाऊ घालणार आहे. तुम्हाला काय करायचंय? आम्ही काही करू नका, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो रे. बघा, भगवंताने आपले समजे सवंगडी घेतले, एका दारामध्ये गेले. ते दार कसं होतं पहा बरं का. त्या दाराचं वर्णन सांगितलं, सुंदर वर्णन केले दाराचं. सुंदर सडा टाकलेला आहे बघा. ती सडा सप 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 आवाज. आणखीन आम्हाला आमच्या माईचा आठवतोय. कशाचा? ते हे टाकलेला काय सडा टाकला. आता सडा नाही, सडा गेलाच हो. इथं तरी आहे आणखीन, पण शहरात तर कबाल लावलं की मिटलं. कुठं? त्यांना पटांग्यान नाही ना, काही नाही, काहीच नाही. मधल्यामध्ये समजा काय ते हो. ते असं सडा आवाज यायचा. त्या सडेवर रांगोळी. सडेवर रांगोळी जी आहे ते कुणी बघितली पाहिजे रांगोळी. बरं का, शास्त्राचा नियम आहे, कुणी बघावी ती रांगोळी. उठल्यानंतर ज्या माऊलीनं रांगोळी काढलेली आहे, कुणी बघावी ती रांगोळी, नाही का. ज्या माऊलीला आपला मोठा संसार करायचा आहे
त्या माऊलीनं पहाटे 5ला उठावं. सूर्योदय झाल्यानंतर झोपू नये, आधी उठलं पाहिजे. सुंदर सडा वगैरे टाकून रांगोळ्या घालून स्नान करून आपल्या मालकाला उठवलं पाहिजे. मालकाला उठवण्याची पद्धत सांगितली शास्त्रामध्ये. कसं उठवलं पाहिजे? असं केलं पाहिजे बघ. काय टाळ नाही, बांगडी वाजल्या ती येडं उठलं पाहिजे बरं का. आणि बांगडी बी वाजून जर उठत नसेल तर आपलं उठवणं कसलं, ए रामा तुझ्या बापाला उठव तिथं कुठं. आणि ते बी त्याच लायकीचं कुठलं पसरलेलं असतं पिऊन, त्याला काय कुठं भान नसतं किंवा काहीच नाही. आपलं असलं उठवी नाही का. अरे असं केलं उठलं पाहिजे. आणि त्यानं उठल्या बराबर, डोळे उघडल्या बराबर काय दिसलं पाहिजे त्याला? रांगोळी, कुंकू दिसलं पाहिजे. कुंकू दिसल्यानंतर त्यानं उठलं पाहिजे. त्या माईनं दर्शन, पहिलं कुणाचं दर्शन घ्यावं? पतीचं, आपल्या मालकाचं. त्याच्या पायाला ते कुंकू चिटकलं पाहिजे थोडंसं. आणि ते बाहेर आल्या बराबर ती काय दिसली पाहिजे? रांगोळी दिसली पाहिजे. सडा रांगोळी. शेळ्या मेंढ्या बी दिसू द्या. आपलं हेच आहे समजा. आपला संसार असा करा, शेळ्या असू द्या, मेंढ्या असू द्या, काही बी राहू द्या. पण काय बी करा, पण देवाचं नाव घेत करा. भांडण करा, देवाचे नाव घेत करा. भांडण बी केला, हरी बोला भांडता, हरी बोला गांडता, हरी बोला गांडता, कसा बसता हरी बोला, जरी का आले. आनंद कोणी आपला हिरवून घेतलाय? कोणी आनंद घेतला बघा. महागातल्या 50 वर्षामध्ये पैसे जास्त होते का आता आहेत? महागातल्या 50 वर्षे कपडे तुम्हाला जास्त होते का आता आहेत? महागातल्या 50 वर्षामध्ये खायला चांगलं होतं का आता आहे? माग चांगलं होतं, पहिले चांगलं होतं. माग चांगलं होतं खायला. दोघांचं बी खरं समजू. भांडण नको, भांडण नका करू. खायला आता भरपूर आहे. हो भरपूर आहे, महागातल्यापेक्षा बरं. अरे 10 दिवस उपाशी मिळत आम्ही. भाकरीच मिळत नव्हती. अहो आम्हाला आता खाल्लं की दुसऱ्याची खायला मिळत होतं. आता आमच्या नावावर 1 लाखो पंक्ती येतात. शास्त्र आहे, आपलं सांगावं लागेल ना. आपलं कोणी सांगत नाही, लोकांचं सांगतात बरं का. काय बोलतो मी? भरपूर खायला आहे. मग आनंद 50 वर्षापूर्वी होता का आता आहे? कुठं गेला तो? म्हणजे हाणला कुणी? ह्याच्यावर कुणी डोला मारला? ही कुणी बेंबारी आणली मध्ये? दुःख कुठून आलं? लक्ष नाही घ्या. तुमच्यापाशी आहे, सर्व तुमच्यापाशी आहे बरं का. आता इथं मुलगा आहे, आपल्या घरामध्ये तुम्ही कसं वागणार आहेत? कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, कथा ऐकणं हे तुमच्या पायी नाही, देवापायी नाही, ह्या लेकरा पायी आहे. वा आहे ते लेकरू इथलंच आहे. हितलाच पाहिजे ते. इथलाच नीट बसायचं, मांडी घाल. वा राईट. नाव काय तुझं? अभिराज. चांगलं नाव आहे, निपाणीचाच आहे बरं का. म्हणजे का सांगतो, लक्षणं सांगतो. तुम्ही कुणापायी करायचं हे, आपण कुणापायी करतो. आता अभिराज हे आईला आरतुर बोलतो का? आवाजाव बोलतो. या म्हणतो इकडं, इकडे या म्हणतो. त्याला कळलं नाही बरं का. आपल्याला बी कळणच गेलं, आपलं बी असंच आहे. ते आईला आरतुर बोलतोय आणि वडिलाला कसं बोलतो? आवाजाव बोलतो. अभिराज बरं का. आता एवढे तुम्ही पारायण केलेत समजेनी. एखाद्या ओवीमध्ये कुठं आहे का? ज्ञानेश्वरी ओवीमध्ये का त्याच्या अभंगामध्ये, भागवतामध्ये आईला आरतुर बोलावं लागतंय? पुढे चला, आहे का कुठं ओवी? बापाला आवाजाव बोलावं लागतंय? कुठंच लिहिलेलं नाही. मग हे का बोलतंय अभिराज? आईला आरतुर का बोलते? बापाला का बोलते आवाजावं? तर ती बाप जर बाहेरून आला तर अभिराजच्या माईला म्हणते, बाबा इकडे या. कुठं गेली तुझी माय? कुठं गेली? त्याला वाटतंय असंच बोलावं लागतं की कुणाला? आईला असंच बोलावं लागतंय की ती बापाच्या तोंडाकडे बघते बरं का. आणि अभिराज हे माईला आरतुर बोलतंय. आणि अभिराजची माय ज्यावेळेस अभिराजच्या वडिलाला बोलते, अहो कुठं गेलतात? जेवण झालेलं आहे, जेवा. काय गोड बोलती, लक्षात घ्या तुम्ही. त्या अभिराज माईच्या मुखाकडे बघते आणि त्याला वाटतंय असंच बोलावं लागतं की कुणाला?
आहो जाऊ शास्त्रात नाही बरं का, हे तुमच्यावर आहे. म्हणून ह्या लेकराला घेऊन या तुम्ही, म्हणून मालकाला घेऊन या. चांगलं जर भक्कम जर आपला संसार करायचा असेल तर त्या गोकुळामध्ये प्रसंग असा झाला, लक्षात घ्या तुम्ही. काय रांगोळी काढलेली आहे दारामध्ये आणि मालक रांगोळी बघितलेली आहे आणि ती रांगोळी बघायला कोण कोण आलं पाहिजे, मग ज्याने संसार आपला चांगला होईल. विठ्ठल विठ्ठल त्या रांगोळीमध्ये एक येत होता व्यक्ती, त्याचा फेटा भगवान होता. फेटा होता असा, कसा होता, लाल फेटा होता, हातात खंदील होता. काय होता, हातात खंदील होता आणि तुम्हाला शकून सांगण्याकरता ते फिरत होता. काय म्हणत होता तो, ये जरी नाही काल कोणी दुसरा येईल, ये जरी नाही काल बोला, ये जरी नाही काल कोणी दुसरा येईल, ये जरी नाही काल, ये जरी नाही काल कोणी दुसरा येईल. चालल्या वनाप्रती गाई, चालल्या वनाप्रती गाई, चालल्या वनाप्रती गाई, चालल्या वनाप्रती. संगे गोपाळ नाचती 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 गाई, चालल्या वनाप्रती. आली ती समजली. आणि ह्यांच्या दोघांची भेट झाली नाही. कुणाची, कृष्णाची. पेंद्याची भेट झाली. पेंद्या तिकडेच ओरडत होता कवा येतो म्हणून बरं का. तिकडं ते गवळींचा एक थाट चालला होता, असा चालला होता, अशी माठ होती, झोकेत चालला होता थाट सुंदर. पेंद्या तिथं होता आणि पेंद्यानं बघितलं ते दृश्य चाललं. पेंद्याला वाटलं इथं कृष्ण जर असता तर थोडं आणखीन काहीतरी डवसात आला असता. तुम्ही अंतकरणातून हाक मारा. कुणाला, देवाला. तो येतो बरं का. तुम्हाला खरंच वाटतं का देवानं आपल्या संगत 2 घास खावेत, नाम्यासारखी हाक मारा, आपल्यासारखं खात होते. तुमच्यावर संकट आल्यानंतरच तुम्हाला वाटत असेल ना त्याने यावं आपल्याकडं, तर कोण होती हाक मारणारी, पांडवाची कोण होती, ते द्रौपदी होती, बायको होती. हाक मारली, हरी तू ऐसा कैसा निष्ठुर, लक्षात घ्या. पळत आला, त्याच्या सारखी हाक मारा तुम्ही, शबरी सारखी हाक मारा, तू आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. पेंड्यानं हाक मारली भगवंताला. काय हाक मारली, हे कृष्णा गवळणीचा थाट निघाला मतोरे हाटा लागी, गवळणीचा थाट निघाला मतोरे हाटा लागी, गवळणीचा थाट निघाला मथुराचा लागी, गवळणीचा थाट निघाला मथुराचा लागी. कृष्णा गवळणीचा थाट निघाला मतोरे हाटा लागी, गवळणीचा थाट निघाला मतोरे हाटा लागी, जगदीश धावला गोपके मुनी, तव धवलीस धावला गोपके मुनी, गवळणीचा थाट निघाला मतोरे हाटा लागी, गवळणीचा थाट निघाला मतोरे हाटा लागी, मतोरे महिनाभर भजन करणं आणि 1 चाल कीर्तनात म्हणणं बरोबर आहे बरं का. महिनाभर भजन करा पण 1 चाल कीर्तनात, ती चाल नसते, तो अभंग नसतो, वेगळं वेगळं असतं बरं का. भजनात का तीच घुटू तीच घुटू केलेलं असतं तयार. ऐकायला बी तुम्हीच, ऐकायला बी तुम्हीच. कोण आहे ही ऐकायला असेल का तुमचं? नाही. आता भजन करायला ती लोक येतात, आपलं जागर होतो नंतर
ऐकायला कोण आहे? कोणीच नाही. तिथंच कुठं त्याच्याच हाताला इकडे एकाच्या हाताला. अरे ही माणसं आहेत का तिथं ऐकायला कोणी? अरे हिथं या आणि ते एक चाल अशी लागडा. मला ती आराधी बरी वाटते बघा. चाल जर येत नसेल तर शेवटचं कडवं म्हणायचं फक्त. ती काय म्हणते? त्यांनी जर म्हणलं आंबाग आहे तर ती बाकीचं म्हणजे होय खरं काय म्हणतात. कुठं ती बघत नाही कुणाकडे काय. लक्षात घ्या तुम्ही. पण आपलं नाही आहे. स्वरच नाही आला काहीच नाही असं नाही बाबा. कीर्तनामध्ये किती आहे त्याला किंमत नाही. खोटं बोल बर. कीर्तनामध्ये असं पळायला पाहिजे. आता बघा घोडा पळालेला चांगला दिसतो का दमाने चाललेला? आणि दमाने जर चालला तर खाटी घेतो का त्याला? नाही. बरं हत्ती पळालेला गोड दिसतो भया का दमाने चाललेला? दमाने चाललेला. कसा दिसतो गोड? दमाने चाललेला. म्हणजे मी बसलोय बरं का त्याच्यावर. मला माहिती मी का बसलो नीट लक्षात असू द्या. जीवनामध्ये आईचा शब्द म्हणू नका. इतकी सेवा करा. अरे मी असा चिखलाचा हत्ती केलता. असे त्याला दोरी बांधून फिरत होतो आणि ते एक आंधळ्या माणसाचा पाय पडला. कशावर? चिखलाचा हत्ती होता ते दोरी दावणीत पडायला. आणि ते आंधळ्या माणसाचा पाय पडला आमच्या गावामध्ये. आणि ते हत्ती काय झाला? मोडला. किती लाखाचा होता? असाच बसला. कुठं? मग मी रडायला लागलो. त्याला शिव्या देऊ लागलो. मग आमच्या घरातून आमची आई आली ना असे कानाला पकडलं माझ्या. ती म्हणली इकडे तू कुठला माहितीच का? घर कोणते तुला? म्हणजे कुठलं आहे आपलं घर? गोसावीच ना तू म्हणतायच. म्हणताची गादी आपली. आणि तुझ्या मुखातून शिव्या चांगल्या नाही आलं पाहिजे. ज्ञानी माणसानी म्हणतानी साधूनी संतांनी वाईट बोललं नाही पाहिजे बरं का. काय म्हणले ही हत्ती माझा बोललाय तर काय म्हणली आई माझी? अरे चिखलाच्या हत्ती का रडायला गेली तू? रडू नकोस. तू खऱ्या हत्तीवर बसून मिरवणूक निघाल म्हणली तुझी बाय. ही आमच्या माईचा शब्द आहे आणि ते महाराष्ट्रानं पाळला. लक्षात घ्या तुम्ही. 3 वर्ष हत्ती मिरवणूक काढली मायबापानो. का तर ते आईचा शब्द आहे. आईचा शब्द वाया जात नाही. आणि तो शब्द आपल्याला जर पाळायचा असेल. अरे ज्याचे वडील गेलेत रडू नका, आईला सांभाळा. ज्याची आई गेली रडू नका, वडिलांना सांभाळा. आपण जे गेलेत त्याच्याकरता रडण्याची पद्धत आहे आणि जे आहेत त्याला कोणी सांभाळीत नाही. लक्षात घ्या तुम्ही. जीवन जगा. अरे किती कीर्तन ऐकायला तुमच्या फरक होणार आहे नाही? माझं कीर्तन तुम्ही ऐकलंय. तुम्ही गेलं पाहिजेत घरी गेल्यानंतर. मला उद्याला सकाळी फोन आला पाहिजे. हॅलो महाराज तुम्हीच महाराज आहेत का? अशोक महाराज. म्हणून होय. रात्री सून आलती कीर्तनाला माझ्या. बरं मग अहो आल्या आल्या वेगळी राहिली होती म्हणली. माझी पशी आली आता खायला. कुठं? अशी म्हणती की आता वेगळं राहायचं नाही काही नाही. आम्ही आता गोडीनं खाऊ. कीर्तन चांगलं झालं बरं का. आणि कीर्तन ऐकून जर नवऱ्याचं दर्शन घेत नसशील, नवऱ्याला महागारी फिरत असशील, बाईक सासूला शेवे देत असशील तर मला वाटतंय किती कीर्तन खपवशील तू. काय त्या कीर्तनाला उपयोग होणार आहे का त्या कीर्तनाचा? का बदल करा आपल्यामध्ये. बदल केल्यानंतर कीर्तन चांग कीर्तन चांग कुणाचं आहे? पर होय अंग हरिरूप. लक्षात घ्या तुम्ही. आणि अशा प्रकारे भगवान कृष्णाने गायी गेल्या आणि वनामध्ये नेल्या गायी. गायी नेत असताना अनेक प्रकारचे खेळ त्या वनामध्ये भगवंताने खेळले. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे राक्षस आले. एक तर अगासुर होता. लक्षात घ्या. अशी जीप त्यानं टाकली होती. कुठं? अशी जीप किती होती? 5-7 मैल होती जीप. 5-7 मैल बरं का. आणि त्या जीपीहून चालले समदेज मध्ये. कुठं? असं तोंड वाचलं होतं त्यानं. भगवंत मागे होते समद्याच्या. समदेलीमध्ये घेतलं. आगासुरला वाटलं आता ही एकटा आलं ना की तद्धाम परम मम. पण भगवंताला वाटलं आगासुर आहे समद्याला मध्ये जाऊ दिले. भगवंताला एवढं सरीकृ एवढं नाजूक बरं का. हे बाळ कोणाचे? सावळ्या वानाचे. असं शिरलं मध्ये ते. आणि आगासुरानं काय सुरू केलं? तोंड बंद करायला सुरुवात केलं. भगवंतानं मोठं व्हायला सुरुवात केलं. कुठं? नाही का. असा मोठा झाला बरं का की आगासूर फाडून टाकला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री फाडून टाकल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ खेळले. अनेक शिदुऱ्या आल्या. आणि शिदुऱ्या आल्यानंतर भगवंतांनी काय करा म्हणले? चिंडू आणले, कोणी गोटे आणले, कोणी अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. पण एक लक्षात घ्या किती खेळावं? तुकाराम महाराज म्हणले देवा आता भूक लागली आम्हाला. आता आम्हाला वेळ नाही दुसरीकडे खेळायला. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता मात्र आम्हाला काहीतरी प्रसाद दे. आणि तोच प्रसाद मध्ये आता जी महिलांनी आणलं ना ते आता हे एक एक थोडं थोडंसं आणलंय. पद्धती काय असतात लक्षात घ्या. आपल्याला सवय चांगली लागली पाहिजे.
कीर्तनाला आल्यानंतर उगा तिथं दर्शन करत बसू नये, गुलाला उधळीत बसू नये. आल्यानंतर कथा ऐकली पाहिजे आपण, आपल्यामध्ये गडबड नाही झाली पाहिजे. कीर्तनी विक्षेप ह्याची पै मरण सांगितलं तुकोबाराने, लक्षात घ्या तुम्ही. अशा प्रकारे भगवंतांनी सर्वाला संगत घेतलं आणि प्रत्येकाच्या शुद्र्या घेतल्या आणि शुद्र्या एकत्रित केल्या आणि एकत्रित केल्यानंतर भगवंतांनी असा शेला बांधला आणि शेला बांधल्यानंतर आता प्रत्येकाला आपली आपली काय करायचे, अधिकाराप्रमाणे प्रसाद द्यायचा आहे. तोच प्रसाद या पाडोळी आपलं निपाणीकरांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये जाता जाता एकच सांगतो, ज्यांचं आपण कथा ऐकतो, ज्यांची कथा श्रवण करावी लागते भगवान कृष्णाची, तो राजा का झाला, जो प्रभू रामचंद्राचा कालच त्यांचा काय झाला, अवतार झाला. ते राजे का झाले, महाराष्ट्र कुलदैवत आपण ज्याला म्हणतो राजा छत्रपती शिवाजी महाराज, ते राजे का झाले. 3 गोष्टी महत्वाच्या आहे का. वचिष्ठाची सेवा केली, कोणी केली, प्रभू रामचंद्राने, ते राजे झाले. सांदीपानीची सेवा केली, कुणी केली, भगवान कृष्णाने केली, ती राजे झाले. आणि महाराष्ट्राचं हृदय असणारे हिंदूचं त्यांनी तुकोबारांची सेवा केली, रामदासाची सेवा केली, ती महाराष्ट्राचे कोण झाले, राजे झाले. लक्षात घ्या. त्या राजाचं नाव काढल्यावर जर टाळ्या अशा अशा होत्या, तर त्या राजानं काय केलंच आपल्यासाठी. अरे अनेक राजे गेले मेले बी, त्यांची पुराणात कीर्ती नाही बरं का. इकडे मात्र इकडे वारकरी संप्रदायाचं स्थान आहे का. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एका मुलानं माझ्याकडे प्रश्न केला ह्याच्यावर, कशावर, या गाण्यावर. एका कवीनं गालेले गाणे, ही अभंग नाही बरं का. कीर्तनामध्ये काही महाराजांचं मत आहे की अभंग म्हणावेत, चाली असली गाणी वगैरे काही म्हणू नका, योग्य ते. पण ज्या राजाचं त्याच्यामध्ये नाव येत असेल कशामध्ये, तर गीती गाता छंद ताल नाही. लक्षात घ्या. राजाचं नाव घ्यायची काय गरज आहे म्हणजे कीर्तनामध्ये. आता एक लक्षात असू द्या, राजा छत्रपतींचं कुठं मंदिर आहे का, मंदिर नाही हो, पण मंदिर त्याच्यामुळे आहेत. कुंकू दिसलं नसतं या कपडाला, कुंकू दिसलं नसतं, ह्या गळ्यामध्ये तुमच्या टाळ दिसले नसते, आणि भगवत तर भागच गेलं असतं. कुठं केले उपकार सांगू काय, बाप न करी शिवाय, धर्मे त्याच्या देखील पाय, दिली अक्षय अभयदान गा. त्यांची ताकद आहे आणि म्हणून त्यांचा गजर आम्ही केला नाहीये, तुकोबारांनी गजर त्यांचा केला, त्याचा सन्मान केलाय. अनेक संतांनी त्यांचा सन्मान केला आणि असे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे, त्याचं वंदन आपण करतो. आता मागच्या जयंत्या झाल्या ना, भरपूर जयंत्या झाल्या. आता महाराज जर ते असते ना, आता जयंत्या घेत असताना महाराज म्हणले असते ह्यांना पहिलं जहारात घाला, दारू प्यायल्याशिवाय कोणी वाचाना. आता गाणी त्या नाही, त्या जयंतीची पुढे अभंग पाहिजेत का गाणी पाहिजेत, अभंग म्हणा, सुंदर भारुड म्हणा ना काही बी. बरं गाणी तरी अशी कसली गाणी, पिचली माझी बांगडी. अरे काय बांगडी म्हणतो पिचली, काय गाणी लागला म्हणायला. आणि ते नाचताव काय तिथं, ती दारू प्यायचे कितीतरी तिथं ढिगारे पडले त्या बाटलीचे. कुठं
मी म्हणतो महाराज बसले त्यांच्या हातात तलवार आहे. मी म्हणतो ती जर जागे असते तर पहिलं काम त्याने केलं असतं. कुठं अरे काय करावं तुम्ही या जीवनामध्ये? आनंद घ्या, कीर्तन ठेवा, व्याख्यान ठेवा, आणि ती जयंती निश्चित आपल्याला पसंत पडल्याशी राहणार नाहीये. या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आमच्या निपाणीकरांनी जे सेवा या ठिकाणी दिलेली आहे. आपण किती वेळ कीर्तन केलं, मध्ये कीर्तनाला आलतो पण चकलीनं काय झाले, 2 कीर्तनं पडली. कुठं दोन्हीच्या ठिकाणी मला जावं लागलं. आप्पा म्हणले महाराज आज थोडंसं भरपूर आनंद आम्हाला द्या. आणि या निपाणीकरांचा आमच्या ह्या सोहळ्यावर उपकार आहे का? वारकरी आणि सर्व वारकरी आपल्या दिंडीचा जाती ह्याला कशाला कार्तिक वारीला. तर निपाणीकरांनी एवढं कौतुक केलं दिंडीचं. 50-50 लोक घेऊन दिंडीमध्ये त्या दिंडीला रंग आणला. आप्पा आहेत म्हणजे अनेकदा महादेव आहेत अशी नावं समधीची येत नाहीत बरं का. पण सर्वांनी वारकऱ्याला निवारा नव्हता तर 4-5 काय दिले, पालं दिले, रावट्या दिल्या. लक्षात घ्या, एक लक्षात घ्या, संत कोण आणि जीव कोण. तुम्हाला काय वाटतं? माझा बंगला बांधावा चांगला, ऊस चांगला निघावा, मुलगा कलेक्टर व्हावा, ही तुमचा संसार आहे. आमचा संसार कोणता आहे? दिंडी सोहळा मोठा निघावा, अन्नदान व्हावं, महाराष्ट्र आनंदानं नाचावं, ही आमचा संसार आहे. लक्षात घ्या, याला म्हणतात आधी संसार सफल झाला गे माय देखील पाय विठोबाचे. अशा या जीवनामध्ये भगवंताने आपल्याला जे शरीर दिलंय त्या शरीराचं माध्यम आहे हरिकथा ऐका. हिथं ऐकत असताना नुसतं बसू नका, आपल्या हातानं टाळी वाजविली पाहिजे, मुखानं भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. असं सुंदर दर्शन जर केलं तर हे काल्यांचं कीर्तन निश्चितच होतंय. सर्वांनी आपले हात उंच घ्या. आता कुठेही बसा पण हात वरी घ्या बरं का. तुम्हाला बंधन नाही, बसण्याचं बंधन नाहीये. फक्त पाय सोडून जर बसला असतात तर माडे उंच आणखीन पाकिट कुणी मारील बरं का. लक्षात घ्या, अशी टाळी वाजवायची. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंडी. सुंदर असं दृश्य आहे. श्री ओम नमः शिवाय, श्री ओम नमः शिवाय, श्री ओम नमः शिवाय, श्री ओम नमः शिवाय, त्यांना वाटलं गेली व्यापारी एकदाच. असं नाही बरं का, टाळकरीने घेऊ नका बरं का. आता टाळी वाजवू नका. आता एक काम करा, हे प्रभू इतक्या मोठ्याचा तू संसार केलास. आमच्या निपाणीमध्ये प्रत्येकाच्या घरातून शिदुरे आणलेले आहेत. एक तरी घास खायला या ठिकाणी उपस्थित राहावा. हे दृश्य हे भगवंताचं चिंतन काल्याच्या कीर्तनामध्ये असे हात वरी करून थोडंसं आपलं डोळे वरी करा. थोडीशी कुठलाही संकल्प करा एवढ्या एका मिनिटामध्ये, तो संकल्प आपला पूर्ण होत असतो. पण एवढा बी मोठा संकल्प करू नका की त्याच्यावरचा भार होईल बरं का. आपल्या कोतीतला संकल्प तयार करा आणि नुसतंच बघा त्याला हाक मारा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. प्रसाद